आपल्या पाटण तालुका मुंबई रहिवासी मित्रमंडळाच्या संवाद मेळाव्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते सन्माननीय नाहटा साहेब, नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे सहकारी मित्र श्री चौगुले साहेब, ज्यांनी या संवाद मेळाव्याचं नियोजन केलं ते डी.आर. पाटील, चंद्रशेखर साळके, संतोष जाधव, नंदू कदम, नथुराम मामा, इतर सर्व मुंबईमधले आमचे पदाधिकारी, बाकी व्यासपीठावरचे कचरे, सर्व श्रीमती नगरसेविका श्रीमती आचरे, आमचा जुने सहकारी म्हणजे डी.आर. जरी उभाटात होते तरी दिनेश आमच्या बरोबर होता, आमचे जुने सहकारी. आता नुसतं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पट्टी घालायचं बाकी आहे डी.आर. बरोबर ना? ते मुख्यमंत्र्यांच्या हातनं प्रवेश करायचा म्हणूनच ते थांबले, नाहीतर काय ते प्रवेश झाल्याचा माय बरं का हो. चौगुले साहेब, नाटा साहेब, त्याच्याबद्दल काही शंका ठेवू नका. फक्त त्यांना मी सांगितले तुमचा प्रवेश करताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायचा आहे. बाकी सगळे आमचे आपले ज्येष्ठ सहकारी मतदारसंघातले माजी चेअरमन डॉक्टर दिलीपराव चव्हाण, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर सर्व कोर कमिटीचे सर्व मुंबईमधले सर्व सन्माननीय सदस्य, मुंबईच्या नव्या मुंबईच्या उपनगरातल्या ठाणे इतर लांब परिसरामधनं आलेले, कल्याण डोंबिवली पण आपले ते पुनर्वसित ठिकाण, आंबोली या परिसरामधनं सर्व आलेले ग्रामस्थ, मुंबईवाले, मुंबईकर ग्रामस्थ आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी, सन्माननीय बंधू आणि भगिनी, आपण हा मेळावा वास्तविक थोडस उशिरा, जरा पाऊस कमी झाल्यावरती घेणार होतो, परंतु 15 दिवसापूर्वी शंभूराज देसाईंना धक्का देण्यासाठी उबाटा गटाचा नव्या मुंबईमध्ये मेळावा अशी सकाळपासून बातमी टीव्हीला चालली, बघितली असेल तुम्ही, मिळली का? एक मेळावा याच ठिकाणी झाला मला वाटतं 15 दिवसापूर्वी. ते आता आम्ही त्यांच्याबद्दल बोलण्यामुळे मोठे नाही, परंतु त्यांना बोलवलं, मी जरा माहिती घेतली तर म्हणजे 15 मिनिटं ते वरच यायला तयार नव्हते का. तो हॉलमध्ये 2 आणि किती माणसं होती सांगा? आता किती आहे? आता किती आहे? मी विचारलं या हॉलची कॅपॅसिटी किती आहे तर म्हणजे 1100ची कॅपॅसिटी. आता माणसं तिथं उभी आहेत बघा, एकही खुर्ची रिकामी नाही, म्हणजे 1000-1500 माणसं, 1000-1200 माणसं इथं आहेत. आता निकाल लागायचं काय बाकी आहे आपल्या विधानसभेत? पण मोठ्या नेत्याला त्यांनी जेणे कोणी बोलवलं, आता उद्या मलाही म्हणता आलं असतं ना, मी शिंदे साहेबांना आज घेऊन येतो इथं कार्यक्रमाला, मी पण नेता शिंदे साहेबांना मानले. पण आपल्या नेत्याला जेव्हा आपण बोलवतो तेव्हा त्या नेत्याच्या तोलामोलाची गर्दी समोर जमवली पाहिजे ना शिंदे साहेब. हा, आपण आता एकत्र पूर्वी काम केलंय, भालेकर साहेब नाही, 15 मिनिटं साहेब येतच नव्हते वाटतं, छोटे साहेब स्टेजवर कस तरी आले आणि म्हणले आता रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, लोक गावाकडे गेली. चंद्रशेखर बरोबर ना, तुम्ही सांगताय की बोलतो बरं का, मी काय काय नव्हतो. लोक म्हटलं आमदार काय ते बोलतो, ते म्हणले भाषणानं म्हणले रविवारचा दिवस आहे, मग आज काय सोमवार आहे, आज रविवारच आहे, त्या रविवारला सुट्टी नाही, ह्या रविवारला सुट्टी नाही, असं असतं काय? ठीक आहे, आपल्याला कुणावर काय बोलायचं नाही. मी एक सांग, त्यांच्यावर सुद्धा आम्हाला टीका करायची नाही. ही वेळ काय आली पहिलं ते सांगूया. मतदारसंघाचा आढावा तर मी तुम्हाला देणारच आहे, पण तुम्हाला सुद्धा सगळ्याला हे समजून समजलं पाहिजे. 2019ची विधानसभेची निवडणूक आपण लढलो. चौगुले साहेब म्हणले तसं मुंबईचा मेळावा आपला शेतकरी होता झाला, बरोबर, मुंबईवाल्यांचा मेळावा. आपण सगळ्यांनी सभेमध्ये चर्चा केली. अजून सुद्धा तिथं जर आमच्या संदेशकडे फोटो असतील शेतकरी भवनचे तर काढा, 2019चे. स्टेजवर एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो होता, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो होता. आम्ही मतं मागितली 2019ला
शिवसेना भारतीय जनता पक्ष युती म्हणून मतं मागितली. जिथं शिवसेनेचा उमेदवार होता, उदाहरणार्थ आपल्या पाटणचं घ्या, तिथं भाजपवाले भले थोडे असतील, तिने आपल्याला मतं दिली. आता इथं काय माघार आपल्या उमेदवारांना घ्यावी लागली, आपण भाजपला मतदान केलं. ही आपली युती होती. आणि युतीमध्ये म्हणजे आम्हाला तर माहित नाही, आम्ही उमेदवार होतो, नंतर आम्ही निवडून आलो, तुम्ही आम्हाला निवडून दिलं. निकाल लागेपर्यंत एकदाही कधी आम्हाला सांगितलं नाही की आपल्याला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळणार. कधीच सांगितलं नाही. शपथपूर्वक सांगतो. आम्ही निवडून आलो आणि पहिल्यांदा आम्हाला बोलवलं सेना बोलवलं, आमदारांना सगळ्या. तिकडे मिरवणुका चालू होत्या आपल्या, आणि मिरवणुकीत फोन आला, उद्धव साहेबांनी दुपारी 2 वाजता सेना भवनला बैठक लावली. सगळे आमदार आम्ही आलो आणि त्या बैठकीमधनं सांगितलं मुंबईतनं कुणी सुद्धा बाहेर जायचं नाही. आम्ही थांबलो मुंबईत. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. एका हॉटेलचा मुक्काम दुसऱ्या हॉटेलमध्ये, दुसऱ्या हॉटेलचा मुक्काम बसमधनं बसून पुन्हा तिसऱ्या हॉटेलमध्ये. काहीच कळलं आम्हाला रोज काय चाललंय. नंतर नाटासाहेब हळूहळू चर्चा आमदारांच्यात सुरू झाली की उद्धव साहेब म्हणतात महाविकास आघाडी करायची, आपल्याला भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार करायचं नाही. स्वर्गीय अनिल बाबर साहेब, मी, शहाजी बापू, आम्ही 5-6 आमदार आम्ही शिंदे साहेबांकडे गेलो. आम्ही साहेब आमदारांच्या चर्चा आहे की उद्धव साहेब म्हणतात भारतीय जनता पक्षाबरोबर आपल्याला सरकार करायचं नाही, आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करायची. शिंदे साहेब म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे एकत्र आम्ही आमदार सगळे रोज, आता दुसरं काहीच काम नाही म्हणजे हॉटेलच्या दरवाजाच्या बाहेर तुम्ही जाऊन देणार आम्हाला, दुसरं हायच काय काम आम्हाला. उठलं नाश्ता झाला की गप्पा, दुपारचं जेवण झालं की गप्पा. मग हे त्याच्या कानाला, तो त्याच्या कानाला, ह्या कानाचं त्या कानाला कळत गेलं. म्हणलं आम्हाला, आम्ही आपलं, तुम्ही नेते आहेस आमचे, तुम्हाला विचारतोय की म्हणजे शंभूराज ह्याच्यावरती काय चर्चा करू नका, आपल्याला जो काही निर्णय द्यायचा ते उद्धव साहेब देतील, ते सांगतील त्याप्रमाणे आपण चालू. तरी सुद्धा आम्ही 5-6 जणांनी साहेबांना जाऊन, उद्धव साहेबांना जाऊन सांगितलं, साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचं आमचं कधीच पटणार नाही. म्हणलं साहेब आम्ही पिढ्यानपिढ्या एकमेकाच्या विरोधात आहे. माझे वडील विक्रमसिंह पाटणकरांच्या विरुद्ध लढले, माझ्या आई विक्रमसिंह पाटणकरांच्या विरुद्ध लढल्या, मी विक्रमसिंह पाटणकरांच्या विरुद्ध लढलो, निवडून आलो. सत्यजित पाटणकरांच्या विरुद्ध लढलो, निवडून आलो. आमच्या कार्यकर्त्यांची म्हणजे एकमेकांची ग्रामपंचायतीवरून भांडणं झाल्यात, विकास सेवा सोसायटीवरून भांडणं झाल्यात, जिल्हा परिषद पंचायत समितीवरून भांडणं झाल्यात, अगदी एकमेकाची डोकी फुटण्यापर्यंत. ते निवडून आले की म्हणलं आमच्या दारातली गुलाल फटाकडे. एवढं म्हणलं आमच्या तालुक्यामध्ये एकमेकाकडे म्हणलं आमचं अजिबात पटत नाही. आणि उद्या त्यांच्या मांडीला तुम्ही आम्हाला बसा म्हणताय. साहेब कसं शक्य होणार, आमचं नाही जमणार. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. शेवटी उद्धव साहेबांनी सांगितलं पक्षाचा आदेश आहे आणि तुम्हाला पक्षाचा आदेश, मी पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतोय, तुम्हाला माझा आदेश ऐकावा लागेल. आम्ही सहन केलं. आपल्यालाही बरं वाटलं. शिंदे साहेबांनी आग्रह धरला, बाबा काही चांगल्या आमदारांना आपल्याला मंत्री केलं पाहिजे. आमचं आता आदल्या दिवशीपर्यंत आम्हाला कळालं बाबा मंत्रीपदाची यादीत नाव आहे आणि रात्री नाव वरलं गेलं राज्यमंत्र्याची यादी. आम्ही म्हणलं असं कसं झालं, तर म्हणजे दुसरे ठाकरे मंत्री होणार आहे. बघा वडील मुख्यमंत्री, चिरंजीव मंत्री झाले होते. चला म्हणजे बाबा ठीक आहे, उद्धव साहेबांचे चिरंजीवच आहेत, त्यांना कॅबिनेट मंत्री केले, करा. आम्हाला राज्यमंत्री केलं. काय अधिकार होता राज्यमंत्री म्हणून? मला अर्थ खात्यात दिलं. शिंदे साहेबांनी आग्रह धरला, म्हणजे त्याला कॅबिनेट मंत्री नाही करू शकलो आपण, राज्यमंत्री केला, खाती तरी चांगली देऊया. मला गृह दिलं, अर्थ दिलं, एक्साईज दिलं. अधिकार काय? शून्य अधिकार. नुसतं ते बजेट पुस्तक वाचायचं सभागृहामध्ये. मी सांगितलं शिंदे साहेबांना त्यावेळी, म्हणलं साहेब मी आमदार होतो ह्याच्या पाठीमागे 14 ते 19, तेव्हा तरी मला म्हणलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जास्त निधी दिला. उद्धव साहेबांच्या काळात तेवढा पण निधी म्हणलं साहेब माझ्या मतदारसंघात नाही आला. शिंदे साहेब म्हणतात कोरोना आहे,
अडचण आहे, मुख्यमंत्री भेटत नाही, मुख्यमंत्र्यांना भेटून आपण सांगू. 1 वर्ष गेलं, 1.5 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली आणि आमच्या लक्षात आलं, तुम्ही सगळ्यांनी बघा, आठवत असेल तर सरकारी बजेटमधनं आलेलं काम. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये होती. श्रीनिवास पाटील आणि सत्यजित पाटणकर कामाचे नारळ आपल्या मतदारसंघात जाऊन फोडत होते का नाही गावागावामध्ये? हा, काय सांगायचे, आमचं सरकार आहे. आज लोक म्हणतात चौगुले साहेब की शिंदे साहेबांनी उठाव केला, शिंदे साहेबांनी असं केलं. नाही, आम्ही सगळ्या आमदारांनी सांगितलं, साहेब म्हणलं तुम्ही कसं निवडून याल, 5-10 आमदार आपले कसे पण निवडून येतील, पण बाकीचे जे आमदार शिवसेनेतले आहेत, जे अशीच महाविकास आघाडी राहिली तर आपले आमदार निवडून येणार नाहीत, आपल्याला खूप मोठी अडचण होईल. आणि आमदारांनी आम्ही आग्रह केला शिंदे साहेबांना की काहीतरी भूमिका घ्या. 2 वर्षापूर्वी आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भूमिका घेतली. काय भूमिका घेतली? आम्ही हेच सांगत होतो शेवटपर्यंत, ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसला सोडा आणि ज्यांच्या हातात हात घालून आपण निवडून आलोय त्या भाजप बरोबर आपण सरकार करूया. काय चुकीचं सांगत होतो आम्ही? काय ह्याच्यामध्ये चुकीचं काय होतं? नाही ऐकलं. आपण निर्णय केला. सुदैवानं तुमच्या सगळ्यांच्या, भगवंतांच्या वंदने, बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या, छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं यशस्वी झालं. भारतीय जनता पक्षाचा मनाचा मोठेपणा म्हणला पाहिजे. आम्ही गुवाहाटीला सुरतला किती आमदार होतो? 50. त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे 115 आमदार होते. मला सांगाव, ग्रामपंचायतीला एकाकडे 6, दुसऱ्याकडे 5 सदस्य असले तर 6 वाला म्हणतो मीच सरपंच आणि 5 वाल्याला उपसरपंच. बरोबर आहे का? 5तला सरपंच करतो का आम्ही? पण ती 115 एका बाजूला होते ना, आम्ही 50 एका बाजूला होतो. पण त्यांनी सांगितलं, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे चाललेला आहात. तुम्ही सच्चे शिवसैनिक आहे. तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून निवडून आला, ती युती तुम्ही परत 2 वर्षानंतर पुनर्जीवित करताय. हा एकनाथ शिंदे जी को मुख्यमंत्री बनायचे, हा दिल्लीवाल्यांचा शब्द होता आणि एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. मी आपल्याला एवढंच सांगतो, कुणी गद्दारी केली नाही, कुणी कुणाला फसवलं नाही, कुणी कुणाशी लबाडी केली नाही. जे आम्ही ज्या पक्षाच्या हातात हात घालून निवडून आलो होतो त्या पक्षाचा संसार 2.5 वर्ष आम्हाला सोडायला लावला. तो संसार पुन्हा जोडायचं काम शिंदे साहेब